कोकणमध्ये फक्त 800 रुपयामध्ये करू शकता तुम्ही या 4 प्रकारच्या वॉटर ॲक्टिव्हिटी. चला तर कसं सांगतो आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर जय स्वामीनारायण मित्रांनो, वेलकम बॅक टू रत्नागिरी एक्सप्लोर सीरीज. आणि हा आपल्या सीरीजचा लास्ट पार्ट आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉलो नसेल केलं तर करून घ्या. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेट स्कीइंग करताना आपल्याला एकदम दिसलं होता आणि ते बघून येऊन गेलो होता आपण आपल्या सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी करायला. तर आपली पहिली वॉटर ॲक्टिव्हिटी आहे कायाकिंग, आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्ही 200 रुपये पर पर्सनने करू शकता. मग कायाकिंग मध्ये बसतात भेटली आम्हाला सर्वात त्याची फुकटची चहा. मग फुकटची चहा आम्ही सोडतो का, लगेच गोडभर चहा आपण बोटवर बसलो. हरामी हो बेटा. मग सोपान आणि मी एक बोट घेतली आणि गौरवने पेशल. मग काय कायाकिंग मध्ये आमचे चाय सुरू झाले. सोपान म्हणे लेफ्ट, मी म्हणू राईट. म्हणतो ओ कानाबाना नीट दांडा मारना जासूच ना पडी. आणि गौरव बी आमच्या बागी त्याचे लेफ्ट राईट चालूच होतं. दुसरी ऍक्टिव्हिटी केली आम्ही जेट स्कीइंग. सगळ्या राईड पेक्षा तुम्हाला इथं जास्त मजा येईल. इथे पण 200 रुपये पर पर्सन. मग फायनली तुमचा भाऊ बसला नाव जेट स्कीइंग वर. खूप एक्साइटेड पण होतो आणि थोडी फाटत पण होती, पण कसं तरी जय स्वामीनारायण बोलून बसलो आणि निघालो. मग समोर अचानक केळा आला, म्हणजे बनणार. मग ते भाऊला म्हटलं केळ्यामध्ये घालतो रे, रोज केळा खातो पण आज नको. मग असं त्या भाऊने माझं ऐकून सुरक्षित मला उतरवलं. मग आम्ही येडे बसून डायरेक्ट केळ्यावाली राईडवर. म्हणतो केळ्यावाला झूम करायचं विसरला. मग नंतर त्या भाऊला काय राग आला काय नाही, ते आम्हाला डायरेक्ट केळ्यावरून पलटी केलं. म्हणतो बापरे, इथे तर बेकार काम आहे. आणि या राईड मध्ये पण 200 रुपये पर पर्सन. बसलो आम्ही आपल्या शेवटची राईड म्हणजे बंपर राईड. मग गौरव म्हणे अरे झोपू का, म्हणतो नाही रे. मग तो राईडवाला आम्हाला एकदम पुढे घेऊन चालला होता. म्हटलं दुसऱ्या टापर घेऊन जातो की काय, पण आम्ही एकदम पकडून बसलो होतो कारण केळ्यावाली राईड सारखी आणि पाळला तर म्हणतो उपाधी अजून. तर मित्रांनो, असे वॉटर ऍक्टिव्हिटी तुम्ही फक्त 800 रुपयामध्ये तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड सोबत आरामाने करू शकता. तर मग असं आपल्या देशी टायटॅनिक येऊन गेलो जेवायला. तर मित्रांनो, आता इथे आपले पैसे आणि ट्रिप दोघं संपताय आणि रूमाला पण बोलायला लागले तुमचे झोले घ्या आणि निघा. तर मित्रांनो, आपली पूर्ण रत्नागिरी ट्रिप तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण रत्नागिरी जाण्याचा प्लॅन करत असाल तर 7 दिवसाची ट्रिप तुम्ही आरामाने 5 किंवा 6,000 मध्ये करू शकता. चला तर भेटूया आता आपल्या रेग्युलर ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय स्वामीनारायण.